नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. मी रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सकाळचे वाजलेत 6:15. अजून बाहेर मस्त लाईट्स चालू आहेत, पूर्ण उजाडलेलं नाही आहे. अर्ध्याच्या वर मुंबई झोपेत आहे, अर्ध्याच्या वर मुंबई जी माझ्यासारखी आहे ती उठून कामावर पोचलेली आहे. आणि मी देखील या बिल्डिंगमध्ये आलेली आहे स्वयंपाकाच्या कामासाठी. तर ID कार्ड जमा केलं आणि मी माझ्या आता कामाला सुरुवात करणार आहे. कामावर जाण्यासाठी मी लिफ्टचं बटन दाबलं आणि लिफ्टमधनं एंट्री केली. माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला हेच दाखवते की स्वयंपाकीण बाईचं, जी बाई घरकाम करतात त्यांचं आयुष्य कसं असतं, त्यांचं डेली रुटीन कसं असतं, ते कामावर येतात, ते कशाप्रकारे काम करतात, तेच दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या या छोट्याशा व्हिडिओतनं करते. तर लिफ्टच्या बाहेर आली आणि आता दरवाजाची बेल वाजवली आणि आता या घरामध्ये मी एंट्री करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की या घरामध्ये मी काय स्वयंपाक बनवते, काय जेवण बनवते. चला मग दरवाजात पडलेला न्यूजपेपर उचलला आणि मी कामाला सुरुवात केली. तर घरामध्ये एंट्री केल्या सर्वात आधी मी काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते. त्याआधी बघा मस्त सूर्यदेवता उगवलेले आहेत, तर त्यांचं दर्शन घेतलं. खिडकी उघडली तर आत्ताच सूर्य उगवलेला आहे. खूप छान नजारा दिसत आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे सूर्यदेवताचं दर्शन घेतलं आणि आता तुम्हाला दाखवते की मी काय बनवलेलं आहे. तर नाश्त्यासाठी मस्तपैकी गरमागरम पोहे बनवलेले आहेत, महाराष्ट्रीयन स्टाईलचे. कांदा, बटाटा, शेंगदाणे, कोथिंबीर, मिरची टाकून असे मस्त मोकळे आणि मऊ मऊ असे पोहे बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर लंचसाठी काय बनवलं आहे ते पण दाखवते. तर लंचसाठी बनवलेली आहे चपाती भाजी. तर भाजीमध्ये बनवलेली आहे व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरीमध्ये मी मटार घातला आहे, फ्लावर घातला आहे, अजून ह्याच्यामध्ये गाजर टाकलं आहे, बीन्स टाकलं आहे. तर जेवढ्या भाज्या आपल्याकडे असतील तेवढ्या भाज्या आपण थोड्या थोड्या टाकून अशा प्रकारे ही व्हेज कोल्हापुरी बनवू शकतो. ह्याची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. व्हेज कोल्हापुरीची रेसिपी तुम्ही जाऊन चेक करू शकता. मी ह्याच्यामध्ये बेबीकॉर्न पण टाकले होते, खूप छान टेस्टी झाली होती व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरी बरोबर खाण्यासाठी मी ही बीटरूट राजगिऱ्याची चपाती बनवलेली होती. मस्त तूप लावून गोल गरगरीत लाल बुंद अशी बीटरूट टाकून मस्त राजगिरा रोटी बनवली. तर आपला स्वयंपाक हा रेडी झाला आहे. चला मग आता आपण टिफिन भरूया. सरांचा टिफिन आधी भरायला घेते. तर तुम्ही बघू शकता मी सगळे टिफिन काढले बाहेर आणि एक एक करून आता आपण पटापट टिफिन भरणार आहोत. तर सर्वात आधी या टिफिनमध्ये मी व्हेज कोल्हापुरी भरलेली आहे. तर व्हेज कोल्हापुरी टिफिनमध्ये भरल्यावर हे त्याच्यावर असं प्लास्टिक रॅप लावलेलं आहे, कवर, जेणेकरून भाजीची ग्रेव्ही बाहेर येणार नाही. टिफिन भरताना व्यवस्थित सिस्टमॅटिक भरावं लागतं, जेणेकरून ते खायला जेव्हा बसतील तेव्हा टिफिन क्लीनच राहील. तर अशा प्रकारे दुसऱ्या टिफिनमध्ये मी पोहे भरली. त्यानंतर हा फूड पेपर घेतला, त्यामध्ये ह्या बीटरूट राजगिऱ्याची जी चपाती आपण बनवलेली ती मी व्यवस्थित रॅप करून घेतली आणि ती देखील मी एका टिफिनमध्ये पॅक करणार आहे. तर व्हिडिओ जरा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. कारण मी केलेला 4 तासाचं काम तुम्हाला 5 ते 10 मिनटाच्या व्हिडिओत दाखवणं खूप कठीण असतं, त्यामुळे कधीकधी व्हिडिओ असा फास्ट फॉरवर्ड करते. तर चौथा टिफिन जो आहे त्याच्यामध्ये हे घरी बनवलेलं दही आहे, ते मी घेतलं आणि ते दही देखील मी डब्यामध्ये पॅक केला. अशा प्रकारे हा सरांचा टिफिन रेडी आहे. तर सरांचा टिफिन साईडला ठेवला आणि आता घेते मॅडमचा टिफिन भरायला. तर मॅडम आठवड्यातनं 1, 2, 3 वेळा ऑफिसला जातात, तर त्यांचा पण टिफिन भरावा लागतो. तर मॅडमच्या पहिल्या टिफिनमध्ये व्हेज कोल्हापुरी भरली, त्यानंतर तो पण मी असा व्यवस्थित पॅक केला. त्यानंतर दुसऱ्या टिफिनमध्ये ज्या आपण चपात्या केलेल्या राजगिरा बीटरूटच्या त्या फूड पेपरमध्ये पॅक केल्या आणि ते देखील दुसऱ्या टिफिनमध्ये व्यवस्थित असं पॅक केलं. आता तिसरा टिफिन जो आपण नाश्ता बनवलेला आहे तो घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जे पोहे आपण बनवलेले आहेत ते आपण पॅक करणार आहे. तर पोहे देखील तिसऱ्या टिफिनमध्ये पॅक झाले. तर अशा प्रकारे मॅडमचा आणि सरांचा दोघांचा टिफिन रेडी आहे. सरांचा टिफिन सरांच्या टिफिन बॅगमध्ये टाकते आणि टिफिन बाहेर नेऊन हॉलमध्ये ठेवते, म्हणजे ते ऑफिसला जाताना घेऊन जातील. त्यानंतर आता तोडूला अंडं देते. त्याला मी अंडं देत नाही तोपर्यंत तो असा माझ्या समोरच बसलेला असतो. थांबा दाखवते. आता अंडं बघितलं तर किती खुश झाला आहे बघा, त्याची शेपूट हालायला लागली आणि तो नाचायला लागला आहे. कधी
दे ते अंडं मला, दे 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 दे. आतपर्यंत आला किचनपर्यंत. थांबा मी त्याला पटकन अंडं देऊन येते. तर हा त्याचा रोजचा सकाळचा ब्रेकफास्ट आहे. टोडूला ब्रेकफास्ट दिल्याच्यानंतर सरांना नारळ पाणी देण्यासाठी नारळ ओपन केलं आणि नारळ पाणी आता देणार आहे. तर सकाळी आल्या आल्या मी त्यांना अजवाईंचं पाणी दिलेलं, म्हणजेच ओव्याचं पाणी. ओवा उकळला पाण्यामध्ये आणि त्याचं पाणी दिलं होतं. तर आता जाताना मी त्यांना ऑफिसला निघताना नारळ पाणी देते. त्यासाठी हे नारळ उघडलं आणि नारळ उघडताना मला खूप भीती वाटते, कारण एकदा मला चाकू लागलेला नारळ उघडताना. त्यामुळे मी खूप सांभाळून करते आणि मला हे खूप भीती वाटते, पण तरी पण आता आपलं काम आहे म्हटलं तर करावंच लागतं. त्यानंतर नारळ असा पलटी केला जगवर आणि मग आता मी हे पाणी त्यांना देते आणि त्यानंतर बाकीची उरलेली कामं करते. तर नारळाचं पूर्ण पाणी काढल्यानंतर एक ग्लास घेतला, त्याच्यामध्ये हे पूर्ण पाणी चाळून घेतलं, जेणेकरून नारळ खोलताना जर त्याच्यात काही पडलं असेल पाण्यामध्ये तर ते असं पिताना नको ना घशात अडकायला, म्हणून. त्यानंतर हे किचन वगैरे क्लीन करून घेतलं. गॅसची शेगडी आहे, त्याचे वरचे जाळ्या काढून व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे. ते माझं रोजचं काम आहे. तुम्ही जर माझे रोजचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजतच असेल की रोज असं व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतशीर काम करून मगच मी दुसऱ्या कामावर निघते. तुमचे मला खूप छान छान कमेंट येतात आणि कमेंट वाचून कधी कधी तर मला भरून येतं की माझी जी यूट्यूब फॅमिली आहे ती मला किती सपोर्ट करते, माझी किती काळजी करते, मला माझ्याबद्दल किती चांगला विचार करते. तर असेच माझ्या पाठीशी उभे राहा, मला असाच सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओंना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर किचन वगैरे क्लीन केलं, माझी पर्स उचलली, खिडकी बंद केली, सगळे बटणं बंद केले आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. चला मग निघते दुसऱ्या कामावर आणि तुम्हाला दाखवते मी तिकडे काय बनवते. तर माझ्याबरोबर असेच शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर घराच्या बाहेर निघाली आणि आता मी जाणार आहे लिफ्टनी दुसऱ्या कामावर. चला मग बघूया दुसऱ्या कामावर काय बनवायचं आहे ते. मला खूप कमेंट येत आहेत की ताई तुम्हाला यूट्यूबचा पेमेंट किती मिळाला. तर प्लीज मी तुम्हाला आधी पण कमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे की यूट्यूबकडनं आपल्याला किती पेमेंट मिळतो, किती पेमेंट मिळाला आहे हे आपल्याला यूट्यूबच्या पॉलिसीच्या विरुद्ध आहे. हे मी सांगू शकत नाही की मला किती पेमेंट मिळाला आहे, पण जेवढे हे 2 कामं करून मला जेवढा पेमेंट मिळतो तेवढा मला यूट्यूबकडनं पेमेंट मिळालेला आहे. तर यूट्यूबची पॉलिसी आहे की आपण आपल्याला जेवढे पैसे मिळतात त्याच्याबद्दल पब्लिकली सांगू शकत नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण माझ्या एवढं तुम्हाला सांगते की हे दोन्ही कामाचे मिळून जेवढे पैसे मिळतात तेवढा मला यूट्यूबचा पेमेंट आलेला आहे. तर दूध आणि पेपर दरवाजात जे आलं होतं ते घेतलं आणि घरामध्ये एंट्री केली दुसऱ्या कामावर आणि मस्त ही मोड आलेली मटकीची अशी रस्सेवाली म्हणजे उसळ बनवलेली आहे. तर इकडे असंच भाजी आवडते त्यांना. वाटण वगैरे केलेली भाजी शक्यतो ते खात नाही, त्यांना मटकीची भाजी अशीच आवडते, कांदा टोमॅटो कापून केलेली. तर ते उसळ बनवलेली आहे. तर त्यांना जर आवडलं तर ते दुपारी फरसाण वगैरे टाकून मिसळ बनवून खाणार आहेत. त्यामुळेच मी सकाळीच उसळ बनवून घेतली. त्यानंतर मस्त गोल गरगरीत मऊ अशा चपात्या बनवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर इकडे चपाती भाजी बनवल्यानंतर ज्या मी काल इडल्या बनवल्या होत्या त्या इडल्या मस्त शॅलो फ्राय केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. खूप छान क्रंची क्रिस्पी अशा ह्या इडल्या फ्राय झाल्या होत्या. त्यानंतर हे सगळं झाल्याच्यानंतर हा जो सगळा पसारा पडला आहे, अर्धी भांडी घासली आहे, अर्धी भांडी घासायची आहे, किचन वगैरे क्लीन करायचं आहे, भाजीची कढई वगैरे रिकामी करायची आहे. चला मी पटापट आवरून घेते आणि मग तुम्हाला परत भेटते. तर माझं सगळं काम आवरून झालेलं आहे. मी किचन वगैरे क्लीन केलं आहे. कढईमध्ये जी भाजी होती ती दुसऱ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतली. ही बघा, ही जी कढईतली भाजी होती ती दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करून घेतली. कढई वगैरे घासून घेतली. सगळं जेवण व्यवस्थित झाकून ठेवलं. भात जो केला होता तो झाकून ठेवला, चपात्या केल्या होत्या त्या झाकून ठेवल्या, किचन गॅस सगळा क्लीन केला, सगळी भांडी घासून पुसून जागेवर ठेवली, सगळं जेवण झाकून ठेवलं आणि आता माझं इकडचं सगळं काम संपलेलं आहे. तर किचन वगैरे सगळं आवरून गॅसचं मेन नॉब बंद करून ही चटणी बनवलेली आहे मी. पांढरी चटणी म्हणतात हिला. जे इडल्या मी फ्राय केल्यात ना शॅलो फ्राय त्याच्याबरोबर खाण्यासाठी. तर किचन वगैरे बघू शकता तुम्ही, चकाचक क्लीन केलं, गॅस
गॅसचं मेन नॉब बंद केलं, भांडी सगळी आवरली आणि आता मी चालली आहे घरी. तर कामावरनं तर निघाली, घरी गेल्यावर घरची ड्युटी सुरू. तर असे माझे डेली रूटीन असतं, डेली वर्क असतं. कधी कधी खूप कंटाळा येतो, काय या रोज सकाळी उठा, कामावर या, कामावरनं घरी जावा, घरचं करा, म्हणजे काही वेगळं काही नवीन नाही आहे लाईफमध्ये. रोजचं तेच आहे, कामावर जावा, घरचं करा. तर तरी पण माझ्या जर आयुष्यात नवीन काय असेल, नवीन काय घडत असेल तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करते. तर अशा प्रकारे कामावरनं बाहेर निघाली, लिफ्टचं बटन दाबलं आणि आता मी लिफ्टनी चालली आहे खाली. तर लिफ्ट आल्याच्यानंतर लिफ्टमध्ये गेली आणि आता इथून मी जाणार आहे घरी. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. आणि बघू शकता तुम्ही ID कार्ड घेतलं, जे मी सकाळी जमा करते ना रोज, ते. बाहेर आली, मस्त असं ऊन पडलं होतं. सकाळी येते तेव्हा एवढी थंडी असते, मी स्वेटर घालून येते आणि कामावरनं घरी जाताना असं ऊन पडलेलं असतं. तर असंच काही वातावरण आहे मुंबईचं. तुमच्याकडे वातावरण कसं आहे कमेंट करून सांगा. गाडीची चावी बाहेर काढली, समोर धन्नोला पार्क केलं होतं, धन्नोला स्टार्ट केलं आणि मी निघाली घरी. तर असा होता हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. गाडी घेऊन घरी आली. घरी आल्यावर मुलाला टिफिनला काय करायचं हे समजत नव्हतं, डोकं चालत नव्हतं, म्हणून चीज अंडा पराठा बनवलेला आहे. तर हा चीज अंडा पराठा एवढा टेस्टी झालेला, माझ्या मुलांना दोघांना पण खूप आवडला. तर तुम्ही कधी बनवता का हा चीज अंडा पराठा? तर ह्याची जर फुल रेसिपी तुम्हाला पाहिजे तर मला कमेंट करून सांगा. ह्याची फुल रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेल. खूपच इझी, कारण आज नेमका त्याचा लवकर क्लास होता आणि ते अचानक कळलं, कारण की मोबाईलचा डेटा बंद असल्यामुळे मेसेज कळलाच नाही आणि घरी आल्यावर कळलं की त्याला 15 मिनटात निघायचं आहे. तर तो 15 मिनटात रेडी होईपर्यंत मी हे पटापट पीठ मळून हे चीज अंडा पराठा बनवला आणि त्याला नाश्त्याला पण दिला आणि टिफिनला पण दिला. खूपच टेस्टी झालेला, त्याला आणि त्याच्या मित्रांना खूप आवडला. तर ह्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि हा चीज अंडा पराठा तुम्ही बनवता का? तर अशा प्रकारे त्याचा टिफिन पॅक केला आणि तो निघाला कॉलेजला. तर असा होता हा आजचा दिवस. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया. बाय. श्री स्वामी समर्थ.